टकोऱ्यावरती वार करून सिद्ध काय होत नाही आणि टकोरं जरी फुटून रक्ताबोंबल झालं आणि टकोऱ्यावरचं वार करायच्यात ना, स्वतः पुढे येऊन करा. दुसऱ्याला काय सांगता हो? आणि जीवनाची कहाणी मी स्वतःच्या हिमतीवरती झेलतो, नाही दुसऱ्यावरती हिऊन आणि शिनून पूर्ण करतो. उभ्या जिंदगीची कहाणी पुढं उभा राहतोय आम्ही स्वतःच्या पायावरती. मला स्वतःच्या पायावरती उभा राहायचं आहे. मला कोणाची साथ नाही. माझ्या काळजामधल्या आणि माझ्या मेहनतवरती माझ्या मेहनतवरती फोकस करून राख. तू कसा पायावरती उभा राहत नाही आणि संघर्षातून मोठं व्हायला भले आपल्याला विचार आज नकारात्मक असतात, परंतु विचारायचा शब्द आणि पुरवणारा फक्त आपण असतो बरं का. आणि ती पुरवणारा शब्द आणि 200 रुपयाच्या मेहनतीनं आपण रोजच्या रात्रीनं आणि दिवसानं आपण ट्रगलच्या पुढं हार मानून चालतोय आणि उभ्या जिंदगीच्या कहाणी पुढं लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पुढं वार करण्यासाठी भले आपण स्वतःच्या पायावरती उभा राहताना वार करणारा दुसरा कोण लावत नाही. वार करणारा जवळचाच लावतोय, परंतु दिसून येत नाही. तसं उभ्या आयुष्यामध्ये वार करणार आहे ते मग करून समजण्यापेक्षा आपण होऊन करणारा शिका. मेहनतीचं फळ एक दिवस खाता खाता भाकरी संग कांदा आणि चटणी संग पाणीचा टिपका उभ्या आयुष्यामध्ये आपला उपयोग येतोय. आणि ती टिपका कायम उपयोगी आलेला आपल्याला सहकुशीनं खाता येतंय. आणि ती दुसऱ्याची भाकर आपण 10 वेळा खात असताना ती जवळ जरी बसून बघत असलं तरी आपण 1 ते 1.5 भाकरीच्या वर खाऊ शकत नाही पोट भरून. आणि ही कधीही खरं आहे. आणि जीवनाच्या स्ट्रगल पुढं हिमतीच्या जोरावरती करायला शिका माझ्या काळजामधल्या भावानं सहपरिवारानं. उभ्या जिंदगीमध्ये झालेला संघर्ष कधीच वाया जाऊ शकत नाही. आणि रस्त्यानं चाललेलं ही वाट कायम दिशा नव्ह रस्ता कधीही बदलून त्याचा रंग धावत असतंय. आणि उभ्या जिंदगीमध्ये आभाळ जरी आलं तर त्याचं वातावरण पूर्ण असं डॅमेज होऊन सुद्धा नव्हं, ती वातावरण सारखं बदलत असतं. तसं उभ्या आयुष्यामध्ये आपलं स्ट्रगल बदलायला वेळ लागत नाही, परंतु आपण मेहनतीवरती स्ट्रगल करायला शिका. असं स्ट्रगलला भले पैसे लागत असताल का नाहीत की तुम्हाला माहीत असेल का नाही, मला काही माहीत नाही. पण उभ्या जिंदगीच्या कहाणी पुढं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जोपर्यंत जिताय तोपर्यंत लाजूच नका. आणि जोपर्यंत आपण कमवतोय तोपर्यंत हरूच नका. उभ्या आयुष्यामध्ये स्वतःचं 100 रुपये कमवलेलं उपयोग येतात आणि दुसऱ्याचं 10 रुपये जरी जवळ असलं 10 वेळा फोन करून बोलवतोय. आणि उभ्या जिंदगीच्या पुढं ते म्हणल्याशिवाय राहत नाही. आणि हे कधीही खरं आहे. म्हणून स्ट्रगलला एखाद्या या लहानशा पाखराला जरी दोंडा हाणला तरी तो एक ना एक दिवस आकाशी झेप घेऊन पूर्णपणे भरारी घेतल्याशिवाय राहत नाही. आणि पाखराच्या राजानं आणि ऊनचा वातावरण कवळं झाड त्याच्या रस्त्यानं. आणि उभ्या जिंदगीत आपलं कवळं मन आणि मनाचा मेहनत आणि पक्षाचा थवा ही कायम दिसत असतो, परंतु वार करणारा मागोतून कधीही दिसत नसतो, परंतु दुसऱ्याला लावत असतो. तसं उभ्या आयुष्यात स्वतः हिमतीवरती वार करायला शिका. आणि जिथं कमवायचं तिथं कमवायला शिका. सांगायचा उद्देश ज्याला कळलं त्यांनी एक लाईक आणि एक सबस्क्राईब आणि एक फॉलोअर्स करायला विसरू नका. गुड बाय, मिळते हे अगली बार, तब तक धन्यवाद.